तुमचा जो खासदार फंड आहे त्यातलाच तुम्ही अजून खर्च केलेला नाही. काहीतरी चुकीची माहिती आहे. पण 12 लाख खर्च केला. माझा जवळजवळ 8 कोटी खर्च झालेला आहे. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे वगैरे तुमच्या मतदारसंघात आले, सभा घेतली, मोठा दौरा केला. ते म्हणलं होतं यांना रस्त्याने चालू द्यायचं नाही. ते तुम्हाला काही विरोध जाणवला लोकांचा असं गेलं? त्यांचा विरोध हा फक्त तात्पुरता होता. मला तसं काही विरोध जाणवला नाही. तुम्ही तर गेलात म्हणजे शिवसेनेमध्ये, पण तुम्ही आता उरले कार्यकर्ते घेऊन गेलात असं कळते. पक्षप्रवेश झाला. जे मला मानतात, जे मला माझ्यावर यायचं म्हणत होते ते सर्व कार्यकर्ते आज म्हणजे तिथे ठाकरेंची सेना तुम्ही रिकामी केली परत. किंवा कोणती सेना किंवा कोणता पक्ष हा रिकामा कधीच होता. उद्धव ठाकरे सांगायचे की पक्षप्रवेशाच्या आधी खासदार खूप शब्द द्यायचे की आम्ही तुमच्यासोबतच आहोत, किंवा ते म्हणायचे की एकाने शिर्डी साईबाबांची शपथ घेतली, एकाने तुळजाभवानीची शपथ घेतली, एकाने वेगळीच काहीतरी. ते आधी असे काय घडामोडी चालू होते नेमकी? ती कल्पना त्यांनाच विचार काय असेल, मला काय सांगतात. नमस्कार, story.comच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि दिल्लीमध्ये सर्व खासदार आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या निवासस्थानी मी आत्ता आलो आहे. खरं तर गेल्या काही दिवसामध्ये शिवसेना परत एकदा, ठाकरेंची शिवसेना परत एकदा फुटणं, पक्षप्रवेश, अनेक घडामोडी गेल्या काही महिनाभरामध्ये घडल्या. आता संसदेचं अधिवेशन जरी सुरू असलं आणि तो मुद्दा जरी लोकांच्या स्मरणात तात्पुरता गेलेला असला तरी हे सगळे खासदार काही मुद्द्यांवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेत. त्यांचे मुद्दे असतील, मतदारसंघातलं वातावरण असेल, शिर्डीचे ते दुसऱ्या वेळेचे खासदार आहेत, अनेक गोष्टी आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात केलेला दौरा असेल आणि ते ज्या गोष्टीसाठी गेलेत त्या गोष्टीसाठी, त्या कामांसाठी त्यांना काय आश्वासन मिळालं आहे, ते एकनाथ शिंदेंसोबत गेल्यामुळे काय बदल होणार आहे, काय कामं ते करू शकणार आहेत, अशा अनेक गोष्टींवरती मी त्यांच्यासोबत बोलणार आहे. त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी खास मी या गोष्टी जाणून घेण्यासाठी आलो आहे. वागचौरे साहेब, तुमचं स्वागत story.comमध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिलं, आता जे काही राजकीय घडामोडी घडल्यात त्याच्यानंतर साधारण महिनाभर आता उलटून गेला, जास्त काळ उलटून गेला आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी गेला आहेत त्या गोष्टी मार्गी लागताना दिसत हळूहळू होता? निश्चितपणानं आपल्याला सांगायला आनंदही वाटेल आणि सांगितलंही पाहिजे की मागच्या आठवड्यामध्ये ज्याप्रमाणे या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आश्वासित केलं होतं की मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारचा जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करेन, आणि त्याप्रमाणे विकासासाठी खऱ्या अर्थानं निधीची गरज आहे. आज प्रत्यक्ष जर पाहिलं तर 5 कोटीमध्ये जो निधी आमदाराला एका तालुक्याला मिळतो तो आम्हाला 6.5 तालुक्यासाठी एकाला मिळतो, आणि त्यातून विकासाचं काम करायचं हे किती कठीण आणि किती अवघड आहे. आणि जनतेमध्ये या संबंधानं अपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आमदारसारखं आम्ही पण करावं, प्रत्येक गावात काहीतरी करावं, आणि त्या अपेक्षा रास्त आहेत. जनतेला नेहमीच वाटतं की आपण ज्या मतावर माणसाला, आमदाराला निवडलं, खासदार निवडलं, त्यांनी माझ्या गावात आमच्या ज्या मूलभूत गरजा आहे, रस्ता असेल, पाणी असेल, किंवा इतर ज्या काही शिक्षण, आरोग्याच्या काही सुविधा असतील तर त्या निर्माण करण्यासाठी त्यांच्या अपेक्षा निश्चित स्वरूपाच्या रास्त आहेत. पण मला सांगायला आनंद वाटेल की आमच्याकडनं त्यांनी प्रस्ताव तर घेतले, आणि मला मागच्याच आठवड्यामध्ये जवळजवळ 24 कामांसाठी 4,38,00,000 रुपयाचा निधी त्यांनी सामाजिक न्याय विभागाकडनं मंजूर करून दिला. अशा अनेक अजून माझे प्रस्ताव त्यांच्याकडची जी काही मंत्रालय आहेत, महाराष्ट्र शासना लेवलची जी काही मंत्रालय आहेत, त्या माध्यमातून मी काही प्रस्ताव दाखल केले आहेत, आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की निश्चितपणानं जे काही आमची नगरपालिका, माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 9 नगरपालिका आहेत, त्या 9 नगरपालिकांच्या अंतर्गत असलेले अनेक प्रस्ताव आहेत. माझा मतदारसंघ हा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाचा आहे, त्याचे काही प्रस्ताव आहेत. अनेक अशा काही गोष्टी आहेत. मला दुसरी गोष्ट आनंदाने सांगायला लागेल की मी या संबंधाचा, आता आपल्याला माहीत आहे की 2027मध्ये नाशिकला कुंभमेळा होतो आहे, आणि या कुंभमेळ्याच्या संबंधानं केंद्र सरकारने देखील निधी या विकासासाठी आणि प्रमुखतः या कुंभमेळ्यासाठी प्रचंड असा निधी दिलेला आहे.
आणि त्यापैकी 8,500 कोटीची कामं नाशिक आणि शिर्डी इथली तीर्थक्षेत्र, पर्यटन असेल, रस्ते असेल, कनेक्टिव्हिटी असेल, वेगळ्या मार्गासाठी देण्याचं पत्र, देण्याचं आश्वासित उत्तरामध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा निधीचा ओघ आता येऊ घातलेला आहे, सुरू झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. पण तुम्हाला आता कुंभमेळ्याचं खातं सध्या भाजपकडे, नाशिकमध्ये कामं जोरदार चालू आहेत, तुम्हाला निधी मिळतो शिर्डीसाठी? नाही, अजून काही तो निधी प्रत्यक्ष अजून काही प्राप्त झालेला नाही, परंतु मला अपेक्षा आहे की तोही देखील माझ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्राप्त होईल. आणि मला सांगायला निश्चितपणे वाटेल की ज्या वेळेला आधी हे कुंभमेळा संपतो आणि जे काही या देशातील, जगातील साधू, हिमालयातली साधू ज्या वेळेला नाशिकला येतात आणि नाशिकला आल्यानंतर जेव्हा त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो त्यावेळेला ते शिर्डीला येतात. माझ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नवनाथांची मंदिरं आहेत, त्या ठिकाणी नवनाथांच्या स्थळं आहेत, त्या ठिकाणी असतील आणि अनेक अशी जी काही तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी ते भेटीला येतात, दर्शनाला येतात. हे मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभव आहे. शिर्डीला येतात आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी, माझा मतदारसंघ तसा धर्माचा मतदारसंघ आहे. इथे रामायण आहे, इथे महाभारत आहे, इथे स्कंदपुराण आहे. माझ्या अकोल्यामध्ये मला मतदारसंघाचा जो अकोले तालुका आहे, जे माझं स्वतःचं गाव आहे, माझं जन्मस्थान आहे, त्या ठिकाणी जे अगस्त्य ऋषींचं जे आश्रम आहे त्या ठिकाणी रामाला शेवटचं जाण्यासाठी अगस्त्य ऋषी मुनींनी जो रस्ता दाखवला ते ठिकाण, आणि रावणाचा वध करण्यासाठी जो बाण दिला तो अगस्त्य ऋषीने त्या ठिकाणी दिलेला आहे. असे अनेक दाखले आहेत. पिंडदान रामायण राजा दशरथ मृत झाल्यानंतर केलं ते डाऊज गावाचं ठिकाण आहे. असे अनेक दाखले आहेत की जे पुराणाशी जोडले गेलेले आहेत आणि ते वास्तव आहेत. त्याच्यातले काही दाखले आजही काही अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या भागाचा, या तीर्थक्षेत्राचा, पर्यटनाचा खऱ्या अर्थानं विकास देखील या माध्यमातून व्हावा ही माझी अपेक्षा आहे. तुमचा मतदारसंघ खरं तर नाशिकला त्या गोष्टीला लागून आहे, म्हणून तिथे कामाला स्कोप भरपूर आहे. पण खरंच तुमची गेल्या 1-2 वर्षामध्ये एवढी कोंडी झाली होती की तुम्हाला कामाला निधीच मिळत नव्हता किंवा अडवणूक व्हायची, अशी परिस्थिती? निश्चितपणानं मला सांगितलं गेलं पाहिजे की 5 कोटीमध्ये मी काही करू शकणार नाही. आणि शेवटी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जी पाहण्याचा दृष्टिकोन असतो, म्हणजे जरी माझे शिर्डीच्या साहेबांमुळे चांगले संबंध आहेत, होते आणि राहतील देखील, आणि मला त्यामुळं कमी पडत नाही, परंतु कुठेतरी हा विरोधी बाकावरचा खासदार म्हणून जो एक दृष्टिकोन जपला जातो सत्ताधाऱ्यांमध्ये, तो निश्चितपणाने प्रत्येक सत्ताधाऱ्याच्या मनामध्ये असतो. आणि त्याचा परिणाम मात्र माझ्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे मला पाहायला मिळतो. आणि म्हणून मी अनेक प्रोजेक्ट सादर केलेले आहेत, अनेक विषय मी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार दिलेले आहेत. व ते मंजुरीच्या प्रक्रियेत लवकर येत नव्हते, त्यामध्ये निश्चितपणे दमछाक होत होती. ती दमछाक आता होणार नाही. सत्तेच्या NDA सोबत आल्यामुळे निश्चितपणे मला अपेक्षा आणि खात्री आहे की भविष्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जे काही प्रकल्प असतील, प्रोजेक्ट असतील किंवा विषय असतील ते निश्चितपणे मार्गस्थ. पण आता तुमच्या मतदारसंघातले असतील किंवा जे आता ठाकरे समर्थक आहेत तुमच्या मतदारसंघातले असतील किंवा बाकीच्या मतदारसंघातले असतील, त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचा जो खासदार फंड आहे त्यातलाच तुम्ही अजून खर्च केलेला नाही, मग तुम्हाला तोच खर्च करता येत नाही आहे, तुम्ही निधीचं जे कारण दिलं आहे ते पटत नाही. नाही, यावेळेला ज्या काही बातम्या काही चॅनलने प्रसारित केल्या अत्यंत निखलास खोट्या आहेत, असत्य आहेत, की ज्यांनी काहीच खात्री केली नाही. कुठल्या तरी माहितीच्या आधारे कशा घेतल्या काय मला त्याची काही कल्पना नाही. पण मी आपल्याला 100% खात्रीपूर्वक सांगतो की माझ्या मतदारसंघात आणि प्रत्येकाच्या मतदारसंघात 2 वर्षामध्ये जो खासदाराने 10 कोटी मिळाला किंवा काही इतर जे पैसे मिळाले असेल त्यातून निश्चितपणानं कामं प्रत्येकाने केली आहेत, पैसे खर्च केले आहेत. पण त्या नोंदी त्यांना मिळाल्या नाहीत त्या चॅनलला, आणि चुकीचे काहीतरी माझ्या बाबतीत 2च कामं केली आणि 12 लाख खर्च केला. पण मी जवळजवळ माझा जो खर्च आहे आणि एकूण 194 कामं, जवळ 200 कामं मी केली मतदारसंघामध्ये. सभामंडप असेल, छोटे रस्ते असतील, खासदार निधी, खासदार निधी आणि इतर जो DPDC मला काही निधी मिळाला, 200 कामं केलेली आहेत. आणि माझे अजून 200 कामं प्रगतीपथावर आहे. म्हणजे आजच्या मित्राला मी
400 कामं त्याच्यामध्ये पर्यंत आलेलं आहे आणि खुशाल 2 कामं केली अशी काहीतरी चुकीची माहिती सांगतात आणि 12 लाख खर्च केला. माझा जवळजवळ 8 कोटी खर्च झालेला आहे. तर ह्या अशा चुकीच्या माहित्या प्रसारित करून लोक जनतेला माहिती आहे, जनतेमध्ये कुणी काही म्हटलं नाही. कारण प्रत्येक गावात माझं काम आहे, काहीतरी आहे. रस्ता असेल, सभामंडप असेल, 9 ते 14 खासदार असताना केलंच. पण आता देखील मी तोच प्रयत्न आहे. गाव तिथे आपल्याला जी आवश्यक गरज आहे ती भागवण्याचा माझा प्रयत्न आहे. मग तिथे सोलर दिवा असेल किंवा इतर काही ज्या गावच्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि ते करतो आहे. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे वगैरे तुमच्या मतदारसंघात आले, सभा घेतली, मोठा दौरा केला. ते म्हणले होते यांना रस्त्याने चालू द्यायचं नाही. ते संजय राऊत वगैरे सांगत होते की यांना रस्त्याने चालू देऊ नका. तुम्हाला काही विरोध जाणवला लोकांचा असं गेल्यावर? काही अडवलं कोणी? जनतेतून मला तसं कुणीच मला म्हणजे विरोध केला नाही, प्रतिकार केला नाही. आणि जे मला विरोध करणारे होते ते देखील माझ्याबरोबर सत्तेमध्ये, म्हणजे मी ज्यावेळेला खासदार होतो मागच्या वेळेला, तदनंतर देखील नव्हते तेव्हा, आणि तेव्हा ते माझ्याबरोबरच होते. त्यांना मी कसं आहे, काम करणार आहे, किती काम करणार आहे याची पूर्ण त्यांना माहिती असल्यामुळं त्यांचा विरोध हा फक्त तात्पुरता होता. मला तसं काही विरोध जाणवला नाही आणि मला अपेक्षा तो होणार नाही. तुम्ही तर गेलात म्हणजे शिवसेनेमध्ये, पण तुम्ही आता उरले कार्यकर्ते घेऊन गेलात असं कळतं. एक पक्षप्रवेश झाला. शेवटी कसं आहे की कोणत्याही पक्षामध्ये गेलो तर आपलं बळ तिथे असणं गरजेचं आहे. आणि जे मला मानतात, जे मला माझ्यावर यायचं म्हणत होते, ते सर्व कार्यकर्ते आज त्या ठिकाणी त्यांनी सारासार विचार केला. ते देखील आज मी आदरणीय शिंदेसाहेबांच्या शिंदे सेनेमध्ये आहे, तिथे त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे तिथे ठाकरेंची सेना तुम्ही रिकामी केली परत? नाही, रिकामी म्हणता येणार नाही. तिथे आहेत लोक. रिकामी कोणता पक्ष रिकामा होत नाही, किंवा कोणती सेना किंवा कोणता पक्ष हा रिकामा कधीच होता. तो त्या पद्धतीनं काम करतोच. मी कसं त्याचं विधान करू शकतो? पक्षप्रवेशाच्या आधी उद्धव ठाकरे सतत सांगायचे की पक्षप्रवेशाच्या आधी खासदार खूप शब्द द्यायचे की आम्ही तुमच्यासोबतच आहोत, किंवा ते म्हणायचे की एकाने शिर्डी साईबाबांची शपथ घेतली, एकाने तुळजाभवानीची शपथ घेतली, एकाने वेगळीच काहीतरी. ते आधी असे काय घडामोडी चालू होते नेमके? नाही यार, त्यांचं ते वक्तव्य असेल त्याबद्दल मी काय बोलायचं? तर त्यांना अंदाज लागला होता पण अनेक गोष्टींचा. माहीत नाही, याची कल्पना त्यांनाच विचारा काय असेल, मला काय सांगता येईल. कधी वैयक्तिक तुमच्याशी संबंध साधला होता कोणी म्हणजे पक्षप्रवेशाच्या आधी तुमच्याशी काही संपर्क साधला गेला होता? नाही, तसं आमचे एकदम बैठका झाल्या होत्या, परंतु असं काही निगराणीचं सांगितलं गेलं नव्हतं. परंतु जे काही घडत होतं, जे काही दिसत होतं आणि जे काही अनुभवाला येत होतं, या साऱ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे जनतेच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं हा जो मूलभूत विषय आहे. उद्या आपण जर लोकांची कामच केली, लोक शिवाय देतील, लोकांचं काम झालं नाही तर लोक निवडून देणार नाहीत, आणि लोकांमध्ये एक आपली इमेज जी आज चांगली आहे ती 100% खराब होईल. ही प्रत्येकाच्या मनामध्ये भावना होती. तशीच भावना माझ्या मनावर होती. त्याचा परिपाक म्हणजे हे झालेला आहे. पण तुम्ही म्हणजे जवळपास सगळं ठरलं होतं की आता हे 6 खासदारांचा गट तिकडे जातोय आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. ओमराजे निंबाळकरांचं खूप लांबलं होतं, त्यामुळे जरा टेन्शन वाढलं होतं त्या काळामध्ये. काय होतंय की नाही होतंय की नाही? मला काहीच माहीत नाही काय झालं काय नाही, याचं काही मी साक्षीदार नाही आहे. त्या घडामोडीमध्ये ज्या घडल्या ते त्यांना माहिती, शिंदे साहेबांना माहिती, मला काय माहिती. पण ते जर एकटे आले नसते तर सगळ्याच कायदेशीर अडचणी तयार झाल्या. तसं काय म्हणजे मला ते काहीच माहिती, अंदर की बात काय माहिती. तसं आले असते नसते तर सारेच जाणार असं म्हणत होते. ते जे घडलं आहे ते थांबलं आहे ते ठीक आहे. तर मग त्याच्यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात म्हणून तुम्हाला विशेषतः विचारतोय. काँग्रेसमध्ये मी नव्हतो. मी खरं म्हणजे सेनेमध्येच होतो 9 ते 14. फक्त मी 14ला तिकीट काँग्रेस पक्षात दिलं म्हणून 2 महिने फक्त काँग्रेस पक्षामध्ये गेलो. त्याला वेगळी कारणं होती, काही होती ती. नाही, मी यासाठी विचारतो की तुम्ही काँग्रेसमधले नेतृत्व पाहिले, तुम्ही आता बाकीच्या पक्षाचं नेतृत्व काँग्रेसमध्ये 2च महिने होतो. भाजपमध्ये होतो 10 वर्ष. भाजपतही होतात. मग तुम्ही पक्षांचं नेतृत्व पाहिलं, पण उद्धव ठाकरेंना खासदार का सोडतात बरं? आमदार खासदार असते तुमचं एक राजकीय व्यक्ती म्हणून मत सांगा तुमचं. नाही, त्या व्यक्तीबद्दल मला खूप आदर आहे. मी त्यांना नेहमीच म्हणतो देव माणूस, आणि ही प्रतिभा माझ्या मनामध्ये सतत राहील. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच हे वेगळं आहे म्हणजे. आणि त्याबद्दल मी त्याच्याबद्दल कधीच चुकीचं वाईट कधीच भाष्य करणार नाही आणि मला करता येणार नाही.
पण त्यांच्यासोबतची जी माणसं आहेत, म्हणजे समजा संजय राऊत आहेत, त्यांनी तुमच्या पक्षप्रवेशाच्या आधीच खासदारांना एक शिवी देऊन टाकली होती मोठी. ते शिवीगाळ वगैरे करतात किंवा काय, या गोष्टींचं खासदारांना टोचतात या सगळ्या. निश्चितपणे त्याचं प्रत्येकाला वाटतंच ना, कोणी शिवी दिली, कोणी टीका केली तर वाटतं बरोबर नाही, हे नाही. तो त्यांना लगलाव, आमचा आम्हाला लगलाव. उद्धव ठाकरेंना खासदार सांगायचे अडचणी की आम्हाला अशी वागणूक मिळते, तशी वागणूक मिळते. आता बाकीच्या गोष्टी कशाला सांगाय? नाही म्हणजे तुम्हाला आतल्या गोष्टी माहिती आहेत, आता जे व्हायचं ते सगळं झालंय. नाही, आतल्या गोष्टींचं कशाला नाही, आता त्या बाबतीत होतं. आता प्रत्येकाच्या बाबतीत काय, माझ्या बाबतीत काय नाही, काय काय गोष्टी त्या वेळेला चर्चा होतच होती. बाकीच्या बाबतीत त्यांची होत असेल, मला त्याची कल्पना नाही. पण हे जे घडलं ते सगळ्यांसाठी अनपेक्षित होतं. एकनाथ शिंदेंवर एवढे खासदार असतील, आमदार असतील, एवढा विश्वास का ठेवतात बरं? काय तुमचं काय अनुभव नाही, आहे? एकंदर त्यांनी त्यांच्या सर्व राजकीय कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती शब्दाला पक्की आहे एक, आणि बोलेल तसं करतात, आणि बळ देण्याचे काम जे आहे कार्यकर्त्यांना. मग त्यांनी पाहिलं आहे की आपले सगळे आमदार आहेत, त्यानंतर आपले मंत्री आहेत, कार्यकर्ते आहेत, नगरपालिका आहेत, निवडणुका असतील, आणि विधानसभेच्या लोकसभा निवड ज्या त्या पद्धतीने ज्यांनी ज्या बळावर लढल्या आणि ज्या पद्धतीने बळ दिलं, ते बळ मात्र निश्चितपणानं वाखाणण्यासारखं आहे. आणि ही शिदोरी, त्यांच्याजवळ शिदोरी निश्चितपणे कोणत्याही नवीन माणसाला, त्यांच्याकडे जाणाऱ्या माणसाला भावून जाते, निश्चितपणे आकर्षित करते, हे तर मानलंच पाहिजे. आता तुम्ही सगळे जे आलात तर म्हणजे बातम्या तर अशा आहेत की सगळ्यांना पुढच्या तिकिटाचा आणि पुढच्या याच्यात निवडून आणण्याचा एकनाथ शिंदेनी शब्द दिला. त्यांनी ते जाहीरपणे सांगितलं सुद्धा. जाहीरपणे त्यांनी त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये सांगितलेलंच आहे. त्यांनी ते सगळ्यांसमोर सांगितलं. पण त्याच्यात समजा जसं तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या आधीचे खासदार होते, ते शिवसेनेचेच होते, पण त्या मतदारसंघात त्या आधीच्या व्यक्तीचा पत्ता कटच झाला समजावं लागेल यापुढे. मी कसं म्हणतो, तसं काही नाही. राजकारणामध्ये कोणचा पत्ता कट होत नसतो आणि कोणाचा पत्ता वर येत नसतो. राजकारणामध्ये सर्वजण जिवंत असतात आणि सर्वजण ज्याच्या पद्धतीनं हे असतात, तर त्याच्यातच भाष्य करणं चुकीचं आहे. राजकारण हे आजचा साधा माणूस उद्याचा पंतप्रधानही होऊ शकतो. मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं नाही. पण जो निवडून येतो त्याला महत्त्व आहे. जो निवडून येतो त्याला महत्त्व आहे. आणि आजचा आमदार उद्याचा मुख्यमंत्री होतो, केंद्रीय मंत्री होतो. त्यामुळं हे शेवटी लोकशाहीमध्ये कोणाचं भाग्य कसं उजळेल आणि कोण भाग्यवंत ठरेल, हा नशिबाचा आणि निवडणुकीचा भाग आहे. तर तुमच्या मतदारसंघात म्हणजे मातब्बर घराण्यात बाजूला थोरात असतील, विखे असतील, ह्या मतदारसंघामध्ये आता विशेषतः शिर्डी मतदारसंघामध्ये अनेक पॉवर सेंटर झालेत. तिथं विखेंचं एक सत्ता केंद्र आहे. आता तुम्ही परत सत्तेमध्ये आहात, तुमचं एक वेगळं. तर एका महिन्यात बऱ्याच तलवारी झाल्या तुमच्या मतदारसंघामध्ये. तर हे जमतं आहे आता ग्राउंड लेवलला? नाही, खरं म्हणजे माझा मतदारसंघ हा तसा राजकीयदृष्ट्या फार प्रबळ मतदारसंघ आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जी काही म्हणजे 7 तालुके आहेत, त्या 7ही तालुक्यात सत्तास्थानं आहेत. सत्तास्थानं म्हणजे सहकाराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, आणि ती आपोआप निर्माण झाली, जनहितासाठी निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून इथे निर्माण झाली सत्तास्थानं, तिथे तर त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारचे काम करतात. त्यामुळं जनता त्यांच्यावर खुश आहे. जिथे जनता खुश नसते त्यांना ती डावलते. आणि म्हणून ही सत्तास्थानांचा आणि माझा तसं काही एकमेकाच्या याच्यामध्ये काही परिणाम होत नाही. इलेक्शनच्या दृष्टीने मी जर पाहिलं, अनुभवलं, तर जनता ठरवते कोणाला आमदार करायचं, कोणाला खासदार करायचं. ही जनता आमच्या भागातली फार हुशार आहे. त्यामुळे ती जनता बरोबर कौल देते. पण हे कार्यकर्ते तुमचे जे आहेत, आता तुमच्यासोबत आलेत बरेच कार्यकर्ते, तर कार्यकर्त्यांची मानसिकता बदलते. कधी ह्याच्या विरोधात काम केलेलं आहे, आता परत त्याच्यासाठीच काम करायचं आहे. विशेषतः तुम्ही महायुतीमध्ये आहेत. हे नाही, कार्यकर्त्याची मानसिकता बदलते. शेवटी जे पक्षनिष्ठा ठेवून जगणारे आणि पक्षनिष्ठा न ठेवून जगणारे, याच्यामध्ये 90% भाग हाच म्हणजे मॅक्झिमम पोर्शन हा तर निष्ठेचाच असतो. मी ज्या पक्षाचं त्या पक्षाचं काम करणं, त्या माणसाला निवडून देणं. मग ती कसे असेल, मतभेद असले तरी, किंवा तो नको असलेला उमेदवार देखील पक्ष भूमिकेवर निष्ठेवर तो निवडून दिला जातो. मला आता शेवटाकडे वळताना एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. तर तुम्ही ज्या गोष्टीसाठी सत्तेमध्ये गेला आहेत, तुम्हाला 6 खासदारांना जो काही शब्द दिला आहे, तुमचं काय टार्गेट आहे की मी या गोष्टीसाठी गेलो आहे, मला पुढच्या 4 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये हे विषय मार्गी लावायचे, तर हेच माझं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असणार आहे? निश्चितपणानं मला ते सांगायला आनंद वाटेल की गेली 2 वर्ष मी माझ्या मनात जेवढं करण्याची इच्छा होती तेवढं मी करू शकलो नव्हतो. पण राहिलेल्या आता 3 वर्षामध्ये मी ठरवलं आहे
की अनेक गोष्टी आहेत. तीर्थक्षेत्र, पर्यटन, रस्ते, महामार्ग किंवा ज्या काही जनतेला अपेक्षित ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीचं जेवढं काही विकासाच्या माध्यमातून जनतेला देता येईल, केंद्र असेल, राज्य असेल, विविध काही योजना आणि गोष्टी असतील त्या या मतदारसंघामध्ये आणायचा माझा प्रयत्न राहील. प्रामुख्यतः आपल्याला माहिती आहे, मी 9 ते 14 असताना निळवंड्याचा जो प्रकल्प आहे की जवळजवळ तो अनेक गावांना तो गेली 40 वर्ष रखडलेला प्रकल्प आहे. तो मार्गी लावण्याचं भाग्य मला मिळालं, कारण त्या सगळ्या मान्यता मी माझ्या कालखंडामध्ये घेतल्या. तद्दून आता पश्चिमेकडचं समुद्राला जाणारं पाणी हे जर माझ्या मतदारसंघात आणलं तर मला असं वाटतं त्याचे सगळे प्रोजेक्ट जर कोऑर्डिनेट झाले आणि तसं केंद्र सरकारचा जो सर्व पैसा मिळाला तर हा या मतदारसंघामध्ये आज अनेक गावं अशी आहेत ज्यांना पाण्याची गरज आहे आणि अनेक गावं अशी आहेत की पाणी येतं पण ते 8 झालेले, जे पूर्वी 12 होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की हा माझा भाग खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम व्हायला ही खऱ्या अर्थानं पश्चिमेचं वाहून जाणारं पाणी माझ्या मतदारसंघात वळवलं आलं तर निश्चितपणानं सर्व शेतकरी, माझे बांधव सुखी होतील, माझी जनता सुखी होईल हाही मनामध्ये विश्वास आहे. त्या दृष्टीने माझी वाटचाल आहे. अशा अनेक खरं म्हणजे गाव तिथे विकास गंगा न्यायचा माझा प्रयत्न आणि राहील. त्याचप्रमाणे मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला म्हणालो की हा मतदारसंघ धर्माचा मतदारसंघ. इथे रामायण, महाभारत, स्कंदपुराण, शिर्डीचे साईबाबा आणि शनी शिंगणापूर ही दोन्ही स्थळं माझ्या मतदारसंघामध्ये येतात. आणि ही शिर्डीला आलेला माणूस शनी शिंगणापूरला जातो, शनी शिंगणापूर आलेला माणूस शिर्डीला येतो. आणि म्हणजेच इथे आलेला माणूस हा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी जाऊ शकतो. तो अकोल्याला जाऊ शकतो, तो भंडारा प्रति काश्मीर तिकडे जाऊ शकतो, तो नेवाशाला जाऊ शकतो जिथे संत ज्ञानेश्वराने 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली त्या पैस कामावर. ते ठिकाण देखील अत्यंत पवित्र आणि खूप भावणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मी तुम्हाला नुसतं नाव मात्र सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे या मतदारसंघामध्ये जर ही कनेक्टिव्हिटी निर्माण केली यात तर मला असं वाटतं इथे खूप मोठ्या प्रकारचं रोजगार मिळेल, खूप मोठ्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं म्हणजे व्यवसाय होईल आणि जनतेला खूप मोठा दिलासा मिळेल. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या भविष्यात माझा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी माझी धडपड आहे. तेवढीच प्रार्थना की ही धडपड, ही प्रार्थना यशस्वी हो अशी मी प्रार्थना. आता शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही ह्या पक्षप्रवेशानंतर आता तुमचे कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश चालू आहेत, तुमचं एकत्रित देवदर्शन, अनेक गोष्टी आता झाल्यात. त्यात सगळ्यात मला वाटतं एकनाथ शिंदे सगळ्या खासदारांना घेऊन अमित शहांना पण भेटलेत. तर काय या भेटीगाठींचा म्हणजे अर्थ होता तर सांगायला काही हरकत नाही, तुम्ही ऑलरेडी भेटूनच आलेला आहे. नाही, भेटीगाठी आता ज्यावेळेला आम्ही NDAमध्ये आलो आणि मला वाटतं ती पहिलीच आमची म्हणजे त्यांना भेटण्याची भेट होती. त्यावेळेला त्यांनीसुद्धा आमच्याकडनं काही प्रस्ताव जाताना आम्ही घेऊन गेलो होतो. आणि हे जे मी आत्ता बोललो या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रत्येक खासदाराने लेखी स्वरूपात दिलेले आहेत. जसे आता माझ्या भागामध्ये रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. नाशिक ते पुणे हा रेल्वे मार्ग असेल की मी 9 ते 14 खासदार असताना मंजूर झालेला आहे. तो मार्गी लागला तर माझा भाग अकोले, संगमनेर हा पट्टा पूर्ण सुजलाम सुफलाम होऊ शकतो. दुसरा नेवासा ते परळी हा दुसरा रेल्वे मार्ग तो ब्रिटिश काळामध्ये मंजूर झाला होता. तो मार्गी लागला तर तिकडचा माझा भाग सुरू होतो. बेलापूर ते परळी म्हणजे श्रीरामपूर, नेवासा म्हणजे असा संपूर्ण मतदारसंघ या गोष्टीने खऱ्या अर्थानं प्रगत होऊ शकतो. आणि म्हणून या रेल्वेचे काही प्रकल्प असतील जे मंजुरीच्या प्रक्रियेत अडकलेले आहेत त्याला मंजुरी मिळावी. अनेक नॅशनल हायवे आहेत ते आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की त्या मंजुरीच्या प्रक्रियेत अडकल्यात व्हाव्यात. यासाठीचं निवेदन देखील आम्ही जवळजवळ 47 मला वाटतं 52 मंत्रालयाचं मी त्यांना त्या दिवशी ते निवेदन दिलेलं आहे की हे माझ्या मतदारसंघामध्ये होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं देखील आमची चर्चा झाली, प्रत्येकाशी त्यांची चर्चा झाली. आणि मला असं वाटतं की ती वेळची भेट देखील चांगल्या प्रकारे. रेल्वेच्या प्रश्नावर काय संगमनेर मार्ग होईल वाटतं, कारण त्यात खूप टेक्निकल अडचणी सांगतात. टेक्निकल अडचण फक्त एकच सांगतात ते खरं म्हणजे मी ज्यावेळेला खासदार होतो त्यावेळेला हा लोह मार्ग मंजूर केला 9 ते 14. त्यावेळेला ज्या पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्या रेल्वे मंत्री होत्या आणि मुकेश मुनियप्पा हे राज्यमंत्री होते.
बाबांचे भक्त मुनिअप्पा होते, माझे चांगले मित्र होते. आणि मी त्यावेळेला कोणताही प्रकल्प DPR बनताना त्याला एक प्रक्रिया आहे, म्हणजे की त्यासाठी सर्वे होतो. सर्वेमध्ये त्याचं हे ठरवलं जातं, म्हणजे फायद्याचा का तोट्याचा. त्यानंतर तो प्रकल्पचा DPR बनून तो रेल्वे बोर्डाकडे जातो. रेल्वे बोर्डाकडे त्याची छाननी होते. ती छाननी झाल्यानंतर तो कॅबिनेट पुढे जातो. आणि ह्या सर्व प्रक्रियेतून तो प्रकल्प गेलेला आहे. आणि आता मला जे कारण, मी 4-5 वेळा प्रश्न विचारलो, मंत्र्याला भेटलो, मला एवढं सांगितलं जातं की ती दुर्बीण आहे नारायणगावजवळ. त्या नारायणगाव दुर्बीणजवळचा 30 देशांना त्याचा परिणाम, जी दुर्बीण आहे तिचा परिणाम होऊ शकतो, म्हणून रेल्वे मार्ग बदलायचा. माझं म्हणणं असं आहे की आम्ही हे पण मंत्र्यांना सांगितलेलं आहे की जगामध्ये अशा अनेक ठिकाणं आहेत, पण त्यांनी भूमिगत नेलेली रेल्वे. अशी अनेक ठिकाणं आहे की दुरून नेलेली. आमचं म्हणणं तुम्ही भूमिगत न्या, दुरून न्या, पण हा जो ठरलेला मार्ग आहे, इथं आता ॲक्विजिशन पण झालं जमिनीचं, तुम्ही पैसे पण दिले काही लोकांना, आणि एवढा एक गाजावाजा अनेक वर्ष चालू असताना एकदम त्याला डायव्हर्शन दाखवायचं, हे अत्यंत चुकीचं आणि अत्यंत लोकांमध्ये त्याचा प्रचंड असंतोष आहे. लोक आंदोलनं करत आहेत, लोक याच्याबद्दल रस्त्यावर आहेत. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे तुमच्या माध्यमातून की केंद्र सरकारनं यामध्ये गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि हा मंजूर प्रकल्प मंजुरी दिली पाहिजे. काय म्हणणं रेल्वे मंत्र्याला त्याच्यावर? पण त्यांचं म्हणणं आम्ही विचार करतो असंच चालू आहे. शब्द देत नाहीत, शब्द पक्का देत नाही. कारण खाली अमोल खताळ असतील, तिकडे काँग्रेसकडून थोरात असतील, हे सगळेच त्यासाठी प्रयत्न करतायत. आणि आता तुम्ही सरकारमध्ये, तुमच्यावर विशेष जबाबदारी आहे, कारण तुम्ही केंद्रात आहेत. याच्यावर मी प्रश्न विचारले, माझ्या जवळ आतापर्यंत त्याच्यावर 2-3 वेळा प्रश्न झाले, चर्चा पण झाली. आजही मी तो जो मुद्दा तुमच्याशी बोललो, परळीचा मुद्दा, बेलापूर, हा लोहमार्ग देखील नाशिक वगैरेकरांच्या दृष्टीनं खूप, नेवासा लोक जनतेचा तालुका नेवासा शेवगाव त्या तालुक्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. तो प्रकल्प अधिक, आज माझ्याकडे त्याचा विषय होता लोकसभेमध्ये, सकाळी प्रश्नोत्तर तासात चर्चा होती, पण प्रश्नोत्तर झाला नाही, त्यामुळे ती झाली नाही चर्चा, पण उत्तर आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने उत्तर दिलं की त्याने होणार की नाही ते सांगत नाही, नाही होणार ते सांगत नाही, अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे. आता मी भेटणार 2-3 दिवसात संबंधित रेल्वे मंत्र्यांना आणि विचारणार. रेल्वेचा मुद्दा आहे, कारण तुम्ही खासदार असल्यामुळे तुमच्याकडून जास्त अपेक्षा लोकांची आहे. साहजिक मान्य आहेत, माझे प्रयत्न चालू आहेत. तर हे सगळे मुद्दे आहेत. नवीन पक्षप्रवेशानंतर त्यांना नेमकं काय करायचं आहे, त्यांनी कशासाठी पक्षप्रवेश केला आहे, किंवा जे काय मतदारसंघातला परिणाम असेल, अनेक गोष्टींवरती मनमोकळेपणाने बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आभार. तर story.com वरती यापुढे याच्याच मुलाखतींसह आपण भेटत राहू. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास आपण इथेच थांबतोय.